दादा दादा सगळ्यात आधी तर नवी मुंबईच्या आमच्या स्थानिक पत्रकारांकडून तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही इतका मोठा विजय मिळवला. काय पहिली प्रतिक्रिया यावेळेला? हे बघा, बरोबर आहे? निवडणुका येतात, निवडणुका जातात असतात. आता जे वातावरण होतं ते influence करण्याची भूमिका मी स्पष्ट केली. आपण बघितलं बघायची की आमच्या एका चाहत्यानं त्या ठिकाणी एक व्यंगचित्र काढलं होतं. मी त्या भूमिकेशी सहमत नाही. या अशा गोष्टी होता कामा नयेत आणि कुठेच होता कामा नये. हे तर मित्र पक्षाचे लोक आहेत, परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टी केल्या असतील. त्यांची निंदा नाराज करणारे सुद्धा लिखाण म्हणा, वक्तव्य म्हणा किंवा असं व्यंगचित्र आता कामा नयेत अशी माझी भूमिका आहे. दादा लढाई संपली, शत्रुत्व संपलं. लढाई संपली, शत्रुत्व संपलं, परंतु ज्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषयी माझा जो रोख आहे मी मगाशी स्पष्ट केलाय. या युनिफाईड DCR हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे. परंतु ज्या युनिफाईड DCR हा बिल्डरांच्या दलालामार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे, तो सूज येणारा युनिफाईड DCR आम्हाला नको आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या परवाच पत्र देणार आहे. कारण म्हटलं की तरी मंगळवार आमची कॅबिनेट आहे. त्या कॅबिनेटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी बोललोय की आम्हाला आमच्या शहराला विद्रूपपणा आणणारा FSI नको. उदाहरणार्थ डोळेजंग इमारती होतील, परंतु तिथलं वातावरण झोपडपट्टी सादृश्य त्या ठिकाणी असेल आणि ते आम्हाला शहरा करता असं असावं या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मी ही गोष्ट करून घेणार. पहिली गोष्ट. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना बोललो की गावच्या लोकांची गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करणं, त्याच्या खालची जागा मालकी हक्काची करणं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला बोलले की नाईक साहेब तुम्हीच एखादा तसं नमुनेदार वस्ती तयार करा जी तुम्हाला पसंत असेल, त्याला आपण मंजुरी देऊ. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनावश्यक FSI वाढवून नफ्याच्या गोष्टी करणाऱ्या विकासकाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा थारा न मिळता एक एक गाव, एक एक झोपडपट्टी, LIG याचं रूपांतर अतिशय सुंदर शहरामध्ये करताना झोपडपट्ट्यांची जागा सुद्धा मालकी हक्काची करावी. सिडकोनी या ज्या बांधलेल्या इमारती किंवा दिलेल्या प्लॉटच्या खालच्या जागा आहेत या सुद्धा मालकी हक्काच्या कराव्यात, जेणेकरून भविष्य काळामध्ये लोकांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. आता पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे. म्हणजे एकूणच आता रचनात्मक कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये कुठलं काम करायचं याचा निश्चितपणे रूपरेखा आखली जाईल. त्यावर हुकूम त्या ठिकाणी काम केलं जाईल. हे प्रतिनिधी जे आमचे 65 आलेत, या 65 या लोकांना निश्चितपणे प्रशिक्षण दिलं जाईल. त्यांना माझा उद्देश किंवा भारतीय जनता पक्षाचा उद्देश माननीय नरेंद्रजी मोदी यांना काय वाटते, देवेंद्र फडणवीसजींना काय वाटते, त्यावर हुकूम त्या ठिकाणी शहराचा एकूण लौकिक वाढण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या त्या केल्या जातील. आणि निश्चितपणे त्या करता जनतेचं सहकार्य किंवा सगळ्यात मोठं तुम्हा पत्रकारांचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, तुमचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि ते आपण यशस्वीरित्या पार. दादा ज्या पद्धतीने तुम्ही हा विजय मिळवला, नाईकांनी अनेक जय पराजय पाहिलेत, मात्र यावेळचा विजय तुम्हाला काय सांगून जातोय? कारण मागच्या 15 दिवसामध्ये आपण पूर्ण राजकारण बघितलं, ते तुम्हालाही अपेक्षित नव्हतं. आता मी या विषयाचं भाष्य करू इच्छित नाही, कारण मी मग ते बोलायला गेलो ना परत ते पुराण सांगावं लागेल. मग ते परत मग गणेश नाईक पहिल्या जुन्या गोष्टी विसरला असं बोलतो होणार नाही. माझं म्हणणे मी विनम्रपणे आवाहन करतो की जर चुका झाल्या असतील तर चुका कबूल करायच्या. मी योग्य ठिकाणी बोललोय, कुठल्या शाण्याने हा युनिफाईड DCR आणला, पिंड्रा सायरन झालं होतं. आणि मी बोलतो ना, तुम्ही तज्ञ लोकांशी, तुम्हा पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तज्ञ लोकांशी बोला बाबा, हा जो युनिफाईड DCR आलाय हा इतका पूर्ण वापरला तर शहर पण राहणार आहे. मी निश्चितपणे गांभीर्याने सांगतो. मी आज एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याशी बोललो. त्यांना मी सांगितलं की म्हणजे आमचा कार्यक्रम आता हे अभिनंदनासाठी त्यांनी फोन केला होता. म्हटलं अभिनंदन, आता मला हे फटाके वाजवणं पसंत नाही, फुलांची उधळण सुद्धा पसंत नाही,
घोषणा पण मला पसंत नाही. कारण म्हणजे हा विजय हा ठीक आहे, आपण विजय झालो, कोणतरी पराभूत झाले, त्याच्या जखमांवर मीठ टाकण्याकरता हे फटाके वाजणं मला आवडत नाही. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये जीवनशैली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुरूप पाहिजे आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जी त्यांच्या जीवनाची शैली वापरली, त्यांनी ज्या जनतेला प्रेम निर्माण केलं, त्याला अनुरूप आहे का? याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना. तो नगरसेवक असो, तो आमदार असो, खासदार असो, तो राज्यमंत्री, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, शेवटी माणसाच्या बुद्धीला निश्चितपणे मर्यादा आहेत. आणि माझं म्हणणं की झालेल्या चुका दुरुस्त करून, कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे. आणि माझं मत आहे, मी मगाशी काय म्हणतो, योग्य ठिकाणी मी बोललेलो आहे ना, त्यावेळेला पिन ड्रॉप सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते. आणि ही चुकच आहे. हा जर इतका युनिफाईड DCR वापरणं म्हणजे शहराला बकालपणा आणण्यासारखं. माझं आव्हान आहे, त्या घटकाने आपल्या केलेल्या ज्या चुकीचे निर्णय दुरुस्त करावे. बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये, ही जनताभिमुख असावी. आणि हे माझं नम्र आवाहन आहे. म्हणजे माझं म्हणणं कशाला का हे सगळं संपेल उद्याला, आपल्या नंतर पुढच्या भावी पिढ्यांना सुद्धा या शहरात राहायचंय. हे जर या शहरावर त्या लोकांचं प्रेम नसेल, हे शहर जर रचनात्मक नसेल, तर लोकांचं या शहरावर प्रेम राहणार नाही. आणि मी सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हा पत्रकार बांधवांना भगिनींना देतो की ह्या माझ्या विषयाकरता तुम्ही सुद्धा तज्ञ लोकांशी बोला. मला माझ्या मनात कोणाच्या विषयी किंतूपर्यंत राहिलेलं नाही, परंतु घडलेल्या चुका जोपर्यंत दुरुस्त नाही होत नाही, तोपर्यंत हा गणेश नाईक पिच्छा सोडणार हिंदी हिंदी हिंदी